ट्रेनच्या एसी डब्यात माझ्यासमोर बसलेली मुलगी बॅगेतून फोन काढते. नवीन सिम कार्ड टाकायचे असते, पण स्लॉट उघडण्यासाठी आवश्यक असलेली पिन तिच्याकडे नसते. ती माझ्याकडे वळून विचारते, हॅलो, तुमच्याकडे या मोबाईलचे सिम काढण्याची पिन आहे का? मी होकार देत क्रॉसबॅगमधून पिन काढतो आणि तिला देतो. ती सिम टाकून पिन परत करते. काही वेळाने ती पुन्हा इकडे तिकडे पाहू लागते. मी विचारतो, काही समस्या आहे का? ती चिंताग्रस्त स्वरात म्हणते, सिम सुरू होत नाही. मी तिचा मोबाईल हातात घेतो, तपासतो आणि सांगतो, सिम अजून सक्रिय झाले नाही, काही वेळ लागेल. आयडी व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतरच ते सुरू होईल. हे ऐकताच ती थोडी घाबरते, जणू काही मोठ्या अडचणीत अडकली आहे असे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. मी पुन्हा नम्रपणे म्हणालो, तुम्हाला कुठे फोन करायचा असेल तर माझा मोबाईल वापरू शकता. मुलगी म्हणाली, सध्या नाही, धन्यवाद, पण हे सिम कोणाच्या नावाने घेतले आहे ते मला माहीत नाही. मी म्हणालो, एकदा सिम सक्रिय होऊ दे, मग पुढे काय ते पाहू. मी विचारले, तुझे स्टेशन कुठले आहे? ती म्हणाली, मुंबई. आणि लगेच तिनेही मला विचारले, तुमचं कुठपर्यंत आहे? मी म्हणालो, मी फक्त मुंबईपर्यंत जात आहे, तिथे एका दिवसाचे काम आहे. मग मी विचारले, तू मुंबईत राहतेस की कुठे दुसरीकडे? ती हसून म्हणाली, खरं तर ही दुसरी ट्रेन आहे ज्यात मी आज जात आहे आणि मला अजून तिसरी ट्रेन पकडायची आहे. मग कसली कैद? मला पुन्हा कुतूहल वाटले. ही छोटीशी बेफिकर मुलगी कोणत्या तुरुंगाबद्दल बोलत आहे? ती थोडा पॉज घेत म्हणाली, त्याच तुरुंगात होते जिथे प्रत्येक मुलगी असते. घरचे जसे सांगतील तसे करा, जिथे म्हणतील तिथे लग्न करा. पण मी तसं नाही केलं. मी घरातून पळून आले आहे. मला आश्चर्य वाटले, पण ते लपवत मी हसून विचारले, तू एकटीच पळाली आहेस का? तुझ्यासोबत कोणी दिसत नाही? ती म्हणाली, एकटी नाही, कुणीतरी आहे माझ्यासोबत. कोण? माझे प्रश्न संपत नव्हते. ती म्हणाली, मी मुंबईहून तिसरी ट्रेन पकडेन, मग पुढच्या स्टेशनवर त्या गृहस्थाला भेटेन आणि त्यानंतर आम्ही कोणालाही भेटणार नाही. मी हसत म्हणालो, अरे, तर हे प्रेम प्रकरण आहे? ती म्हणाली, हो. मी तिला सांगितले, मी सुद्धा प्रेमविवाह केला आहे. हे ऐकून तिला आनंद झाला. प्रेमविवाहाचा विषय निघाल्यावर तिची माझ्याशी बोलण्याची उत्सुकता वाढली. मी विचारले, आधी तू सांग, तुझ्या घरात कोण आहे? ती सावधपणे म्हणाली, मी तुम्हाला का सांगू? माझ्या घरात कोणीही असू शकते. वडील, आई, भाऊ, बहिणी, किंवा भाऊ नसतील, फक्त बहिणी असतील किंवा नसतीलही, आणि 3-4 रागावलेले मोठे भाऊ असतील. हे ऐकून मी हसत म्हणालो, म्हणजे मी तुझे नाव देखील विचारू शकत नाही का? ती हसून म्हणाली, माझे नाव काहीही असू शकते, टीना, मीना, रीना, काहीही. ती खूप बोलकी होती. थोडा वेळ इतर गोष्टीवर गप्पा झाल्यावर तिने मला एक टॉफी दिली, अगदी जशी लहान मुले वर्गात एकमेकांना देतात. ती म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे. मी तिच्या हातातून टॉफी घेत तिचे अभिनंदन केले आणि विचारले, तुझे वय किती आहे? म्हणजे पळून जाऊन कायदेशीर लग्न करणे इतके वय झाले आहे का? ती हसली आणि म्हणाली, हो, आता मी 18 वर्षाची पूर्ण झाली आहे. आम्ही काही वेळातच अगदी मोकळेपणाने बोलू लागलो, जणू काही आम्ही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होतो. मी तिला हसत म्हणालो, मी 36 वर्षाचा आहे, म्हणजे तुझ्यापेक्षा दुप्पट मोठा. ती सहजपणे म्हणाली, पण तुमचे वय जाणवत नाहीये. मी हसलो आणि विचारले, तू घरातून पळून आली आहेस, पण तुझ्या चेहऱ्यावर कुठेही काळजीची छटा नाही. इतक्या बेफिकरपणे वागणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहतोय. स्वतःची स्तुती ऐकून ती खुश झाली आणि म्हणाली, माझ्या प्रियकराने आधीच समजावून सांगितले होते, जेव्हा घरातून बाहेर पडशील तेव्हा पूर्ण शांत राहा. घरच्यांचा विचार करत बसू नकोस, मूड खराब करू नकोस, फक्त माझा आणि आपल्या भविष्याचा विचार कर. आणि मी तेच करत आहे. मी पुन्हा हसत टोमणा मारला. त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी लोकांपासून दूर राहायला सांगितले नाही का? ती हसत म्हणाली, नाही, कदाचित तो ते सांगायला विसरला असावा. मी तिच्या प्रियकराचे कौतुक करत म्हणालो, बाय द वे, तुझा प्रियकर खूप हुशार दिसतोय. त्याने तुला नवीन सिम कार्ड आणि मोबाईल दिला, 3 वेळा ट्रेन बदलायला सांगितले
कोणी ट्रॅक करू नये म्हणून. खरंच खूप शार्प माणूस आहे. ती मान हलवत म्हणाली. हो, तो खूप हुशार आहे, त्याच्यासारखा कोणीच नाही. मी हसत तिला सांगितले, माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. माझी 9 वर्षाची मुलगी आणि 2 वर्षाचा मुलगा आहे. त्यांचा फोटो बघ. माझ्या फोनवरील फोटो पाहून तिच्या तोंडून सहजच निघाले, अय्या किती गोंडस आहेत. मी तिला सांगितले, जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा मी US मध्ये होतो. तिथे एका कंपनीत खूप चांगली नोकरी आणि भरघोस पगार मिळत होता. पण काही महिन्यांनी ती नोकरी सोडली आणि माझ्याच गावात काम करू लागलो. तिने आश्चर्याने विचारले, तू इतकी चांगली नोकरी का सोडलीस? मी हसून म्हणालो, जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या मुलीला उचलले तेव्हा असं वाटलं की संपूर्ण जग माझ्या हातात आहे. मी सुट्टीवर आलो होतो आणि नंतर परत जायचं होतं, पण जाऊ शकलो नाही. इथे माझ्या मुलीचं बालपण सरत होतं आणि मी दुसरीकडे जगभर पैसा कमवत होतो. तरीही हा सौदा तोट्याचा वाटला. माझी नोकरी फक्त 2% होती, पण तिचं बालपण लाख मोलाचं होतं. यावर तिने विचारले, तुमच्या बायको मुलांना घेऊन USA ला जाऊ शकत नव्हता का? मी म्हणालो, त्यावेळी ते शक्य नव्हतं. मला दोघांपैकी एकाची निवड करावी लागली आणि मी माझं कुटुंब निवडलं. मी पुन्हा USA ला परत गेलो, पण काही दिवसातच राजीनामा देऊन कायमस्वरूपी भारतात आलो. ती म्हणाली, खूपच इम्प्रेसिव्ह. मी हसून खिडकी बाहेर पाहू लागलो. तिने पुन्हा विचारले, बरं तुमचं लव्ह मॅरेज होतं ना, मग तुम्ही पळून लग्न केलं होतं का? आणि तो काळ कसा गेला? तिच्या प्रत्येक प्रश्नातून आणि बोलण्यातून मला जाणवत होतं की ही मुलगी अगदी निरागस आणि निष्पाप आहे, जणू काही धाकट्या बहिणीसारखी निष्पाप. मी तिला सांगितले की मी पळून जाऊन लग्न केले नाही. उलट तिच्या वडिलांनी मला पहिल्या नजरेतच नाकारले होते. तुम्हाला त्यांनी का नाकारलं? मुलीने विचारले. मी हसून म्हणालो, त्यांचे अनेक कारणे असू शकतात. माझी जात, माझे काम, माझं कुटुंब किंवा अजून काहीही. एकदम बरोबर. तिने संमती दर्शवली आणि पुढे विचारले, मग तुम्ही काय केलं? मी शांतपणे म्हणालो, मी काहीच केलं नाही. तिच्या वडिलांनी नाकारल्यानंतर मी स्वतःचा वेगळा विचार करू लागलो. प्रिया मला म्हणाली, चल पळून जाऊया, पण मी साफ नकार दिला. 2 दिवस ती हट्ट करत राहिली, चल आपण पळून जाऊ, पण मी सतत नकार देत राहिलो. शेवटी मी तिला समजावून सांगितले की पळून जाणाऱ्या जोडप्यात मुलाच्या सन्मानाला फारसा फरक पडत नाही, पण मुलीच्या संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळते. पळून गेलेल्या मुलाला त्याच्या मित्रांमध्ये हिरोसारखं पाहिलं जातं, पण मुलीबाबत उलट बोललं जातं. तिच्या बाबतीत अपमानास्पद शब्द वापरले जातात. पळून गेलेल्या मुलीच्या कपाळावर हा कलंक कायमचा राहतो. खरं तर मीही मान्य करतो की ही समाजाची दुटप्पी मानसिकता आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत आणि ही गोष्ट चुकीची आहे, पण सध्या तरी समाज असाच आहे. हे ऐकून तिने हलकेच खालचा होठ दाताखाली चावला. नंतर तिने पाण्याची बाटली घेतली, झाकण उघडले आणि एक घोट घेतला. मी म्हणालो, त्या दिवशी मी तिला घेऊन गेलो असतो तर कदाचित तिच्या आईने कित्येक दिवस पाणीही प्यायले नसते. म्हणूनच मी असे कृत्य करण्याची हिंमत केली नाही. माझ्यात तशी ताकद नव्हती. मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिचे आईवडील माझ्यासाठीही माझ्या आईवडिलांसारखेच आहेत. आमचे लग्न झाले नाही तरी काही बिघडत नाही. प्रियाच्या आईवडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवले. प्रिया आणि तिचा मंगेतरही फोनवर बोलत होते, पण जसजसे लग्न जवळ येऊ लागले तसतशा त्यांच्या मागण्या वाढू लागल्या. म्हणजे? मुलीने विचारले. मागणीचा एकच अर्थ असतो, हुंडा. मी शांतपणे उत्तर दिले. कुटुंबातील प्रत्येकाला सोन्याच्या भेटवस्तू द्या, वराला आलिशान कार द्या, सासू सासऱ्यांसाठी हार द्या, असे एक ना अनेक हट्ट. आमच्याकडे या गोष्टी प्रथाच आहेत आणि मुलगाही या सगळ्याला पाठिंबा देत होता. प्रियाने अखेर ते लग्न तोडले. माझ्याशी लग्न करण्यासाठी नाही, तर अशा लोभी लोकांसोबत ती कधीच आनंदी राहू शकली नसती म्हणून. मग कसं तरी तिने घरच्यांना पटवून दिले आणि काही अनपेक्षित वळण घेत आम्ही दोघं एकत्र आलो. शेवटी आमचं लग्न झालं. ही संपूर्ण गोष्ट नशिबानेच घडली.
मुलगी हसत म्हणाली, बरं झालं तुम्ही भेटलात, नाहीतर प्रिया चुकीच्या माणसाच्या जाळ्यात अडकली असती. ती हलक्या स्वरात म्हणाली, आई वडिलांचा निर्णय नेहमीच योग्य असतो असं गरजेचं नाही. तसंच प्रेमाने निवडलेलं जोडपंही हमखास बरोबर ठरेल असंही नाही. दोघांपैकी कुणीतरी चूक किंवा बरोबर असू शकतं. इथे खरा मुद्दा हा आहे की कोण अधिक निष्ठावान आहे. वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. हा निर्णय तुमचा दोघांचाच आहे, ज्यामध्ये तुमच्या आईवडिलांचा सहभाग नाही. तुम्हाला प्रेमाचा खरा अर्थ अजून माहितीच नाही. तिने विचारले, मग प्रेमाचा खरा अर्थ काय आहे? मी उत्तर दिलं, म्हणजे ज्याच्यासोबत तू जात आहेस तो प्रेमाने न्हालेला आहे का? म्हणजे ज्याच्याबरोबर तू जात आहेस तो प्रेमात नाही तर चतुर्वीरपणात आहे. ज्याच्या मनात प्रेम आहे त्याला इतकं नियोजन करता येत नाही. तो 3 गाड्या बदलू शकत नाही. त्याचं मन इतकं काम करू शकत नाही. तो प्रियकर आहे असं कोणी म्हणू शकत नाही. आणि तो दुष्टही असू शकतो. मजनू प्रेमात वेडा झाला होता. लोक त्याच्यावर दगडफेक करायचे. प्रेमात त्याची ओळख पुसली गेली. जग त्याला मजनू म्हणून ओळखत होतं, पण त्याचं खरं नाव कैस होतं. जर हुशार असता तर मजनू झाला नसता. फरहादने शारीनसाठी पर्वत हलवले. फरहादने शिरीनसाठी डोंगरातून एक कालवा खोदला होता आणि त्याच कालव्यात त्याचं रक्त वाहत होतं. ते खरं प्रेम होतं. कोणी प्रेमात फकीर झाले, कोणी जोगी झाले असं म्हणतात. ज्यात तुमच्यासारखी एखादी व्यक्ती आधी स्वतःला समर्पित करते, पण ते समर्पण प्रेम मिळवण्यासाठी असतं. म्हणजेच तुमच्या प्रेमात लोभ मिसळलेला असतो. माझं बोलणं ऐकून ती मुलगी अचानक विचारात गढून गेली. थोड्या वेळाने ती हसली आणि तिच्या खेळकरपणामध्ये अचानक शांतता आली. मी म्हणालो, तुझे वडील तुझ्यावर प्रेम करतात. काही दिवसांनी त्यांचे वजन अर्धे होईल. तुझी आई बरेच दिवस अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही. त्यांना काळजी असेल की मुलगी कुठे गेली असेल, काय करत असेल. रात्रंदिवस या विचारात राहतील. त्यांना कोणाला तोंड दाखवायचीही लाज वाटेल. पण मुलाच्या तब्येतीला किंवा त्याच्या मनाला काही फरक पडणार नाही. तो बुद्धिमान आहे, स्वतःसाठी चांगले विचार करेल. तो हुशार आहे, स्वतःसाठी चांगले विचार करतो. आजकाल गल्लीतल्या प्रत्येक 3ऱ्या मुलावर जे प्रेम पडतं ते प्रेम नसून सिनेमासारखं असतं. स्टंटबाजी, धाडस, काहीतरी वेगळं करण्याची धाडस, बाकी काही नाही. मुलीचा चेहरा बदलला. ती आता इथे नाही असं वाटलं. तिचं मन भूतकाळात फिरायला गेलं. मी माझा फोन स्क्रोल करू लागलो, पण माझ्या संवेदना तिच्या बाजूला होत्या. थोड्या वेळात माझं स्टेशन आलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला. बघा, सिम ॲक्टिवेट झाली. तिने शांतपणे बॅगेतून पुढच्या ट्रेनचं तिकीट काढलं आणि फाडलं. मला कॉल करायला सांगितलं. मी तिला मोबाईल दिला. तिने नंबर डायल केला आणि सॉरी पप्पा असं म्हणाली आणि रडायला लागली. समोर वडीलही फोनवर मुलीला हाताळण्याचा प्रयत्न करू लागले. ती म्हणाली, बाबा अजिबात काळजी करू नका, मी घरी येते. दोन्ही बाजूंनी भावनांचा महासागर होता. आम्ही ट्रेनमधून खाली उतरलो. तिने पुन्हा पिन मागितली. मी तिला पिन दिली. तिने सिम बाहेर काढला, मोबाईल तोडला आणि पिन मला परत केली. ही कथा अप्रतिम आहे. मी विश्वासाने सांगतो, देशातील तमाम मुलींना ही कथा शेवटपर्यंत बघायला हवी. मित्रांनो, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या पालकांपेक्षा जास्त प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही. मुलींनो, लक्षात ठेवा, जगात कोणीही तुमच्यावर तुमच्या आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.